नमस्कार फ्रेंड्स. आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा झाडांवर पळणारी छोटीशी खारुताई तुम्ही रोजच बघत असाल. दिसायला अत्यंत शांत आणि क्यूट असणारा हा प्राणी निसर्गाचा एक फार मोठा जादूगार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, जर या पृथ्वीवरून खारुताई नष्ट झाली तर जंगलेच्या जंगले नाहीसे होतील आणि खारुताईचे दात जर तिने कुडतडलेच नाही तर काय होईल? आजच्या रमलखुनाच्या व्हिडिओमध्ये आपण खारुताईबद्दल अशाच काही भन्नाट गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या ऐकून तुम्ही चकितच व्हाल. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, खारुताई ही खूप पुढचा विचार करणारा प्राणी आहे. हिवाळ्यात खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून ती हजारो बदाम, अक्रोड, बिया जमिनीत लपवून ठेवते. पण गंमत माहिती आहे, ती इतकी विसरभोळी आहे ना की अन्न कुठे लपवले आहे हे ती स्वतःच विसरून जाते. आणि तिच्या याच विसरभोळेपणामुळे जमिनीत लपवलेल्या बियांमधून दरवर्षी लाखो नवीन झाडे उगवतात. म्हणजेच नकळतपणे खारुताई आपल्या पृथ्वीवर करोडो झाडे लावते. आहे का नाही जादूगार? आपण कधी विचार केलाय का, खारुताई सारखी काही ना काहीतरी कुरतडत असते. तिला भूक लागलेली नसते तर ती एका मोठ्या संकटापासून स्वतःचा जीव वाचवत असते. हो, खारुताईचे पुढचे दात तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीच वाढायचे थांबत नाहीत. जर तिने काही कुरतडले नाही तर तिचे दात इतके मोठे होतील की तिचे तोंड बंदच होणार नाही आणि ती भुकेने मरून जाईल. आपले दात झिजवण्यासाठी ती 24 तास काही ना काही कुरतडत राहते. आपण जमिनीवर पळणारी खारुताई पाहिली असेल, पण आपल्याला माहीत आहे का की जगात फ्लाइंग स्क्विरल म्हणजेच उडणारी खारुताई सुद्धा असते. यांच्याकडे पक्ष्यांसारखे पंख नसतात, तर त्यांच्या हातापासून पायापर्यंत एक पातळ त्वचा असते. जेव्हा त्या झाडावरून उडी मारतात ना, तेव्हा ही त्वचा पॅराशूटसारखी उघडते आणि त्या हवेत चक्क 150 ते 300 फुटापर्यंत तरंगत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाऊ शकतात. आहे की नाही गमतीशीर बाब? जेव्हा मांजर, कुत्रा किंवा एखादी घार खारुताईची शिकार करायला जाते ना, तेव्हा खारुताई कधीच सरळ रेषेत पळत नाही. ती खूप हुशार आहे बरं का. ती सेकंदाच्या आत आपली दिशा बदलते आणि झिग झॅग पळू लागते. यामुळे शिकारी प्राण्यांचा अंदाज चुकतो आणि त्यांचा गोंधळ उडतो आणि खारुताई तिथेच गायब होते. आहे की नाही कमाल बुद्धी? फ्रेंड्स, आपण मराठीमध्ये नेहमी खारीचा वाटा असणे हा वाक्यप्रचार बऱ्याच वेळा वापरतो, ज्याचा अर्थ काय आहे की एखाद्या मोठ्या कामात आपली छोटीशी मदत होणे. पण तुम्हाला माहीत आहे का, या वाक्यप्रचाराचा जन्म आपल्या याच छोट्याशा खारुताईमुळे झालेला आहे. हो, आपण ऐकलेलंच असेल, रामायणामध्ये जेव्हा प्रभू श्रीराम लंकेला जाण्यासाठी राम सेतू बांधत होते, तेव्हा मोठमोठे वानर अवाढव्य दगड आणत होते. अशा वेळी एका छोट्याशा खारुताईने स्वतःच्या अंगाला वाळू लावून ती दगडांच्या फटीमध्ये टाकली. तिच्या याच छोट्या पण महत्त्वपूर्ण मदतीमुळे खारीचा वाटा हा वाक्यप्रचार कायमचा प्रसिद्ध झाला. इतकंच नाही बरं का, प्रभू श्रीरामांनी खारुताईच्या अंगावरून हात फिरवून तिला आशीर्वाद दिला, म्हणूनच तिच्या पाठीवर 3 रेषा आहेत असंही संबोधलं जाते. फ्रेंड्स, खारुताई फक्त आवाजानेच नाही बरं का, तर आपल्या शेपटीने सुद्धा संवाद साधते. जेव्हा तिला आपल्या आसपास एखादा धोका किंवा शिकारी प्राणी दिसतो ना, तेव्हा ती आपली शेपटी एका विशिष्ट लयीत वेगाने हलवते. हा तिच्या मित्रांसाठी एक डेंजर सिग्नल असतो, जो पाहून इतर सर्व खारुताई लगेच लपून बसतात. मी तुम्हाला काही गमतीशीर प्रश्न विचारते, बघा बरं तुम्हाला याची उत्तरं येतात का? खारुताई पाणी कशी पिते सांगा बरं? खारुताई फक्त नदी किंवा भांड्यातून पाणी पित नाही, तर झाडांच्या पानावर पडलेले दवबिंदू किंवा पावसाचे पाणी चाटून देखील आपली तहान भागवते बरं का. खारुताईचा जन्म होतो ना, तेव्हा जन्माच्या वेळी खारुताईचे पिल्लू एका छोट्या गुलाबी रंगाच्या जेलीसारखे असते. ते पूर्णपणे अंध आणि बिनकेसांचे असते. आई तिची खूप काळजी घेते आणि हळूहळू त्याच्यातून खारुताई आकार घेते. खारुताई माणसांना ओळखते का? तुम्हाला काय वाटतं बरं?
हो, खारुताई माणसांना चांगली ओळखते, कारण तिची स्मरणशक्ती खूप चांगली असते. जर तुम्ही तिला रोज अन्न दिले तर ती तुमचा चेहरा आणि आवाज ओळखू लागते आणि न घाबरता तुमच्या हातावरून अन्न खाते. बघितलंत फ्रेंड्स, रोज दिसणाऱ्या या छोट्याशा खारुताईबद्दलचे फॅक्ट्स तुम्हाला कसे वाटले? आणि ही झाडे लावणारी गोष्ट तुम्हाला माहिती होती का हो? तुम्हाला यातलं काय आवडलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. आणि अशाच रंजक माहितींसाठी रमल खुणाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील.